नमस्कार मित्रांनो, हे बघा आम्ही कुठं आलोय आता. आणि हो, हा ब्लॉग डायरेक्टली स्टार्ट झालाय. मी काय घरून कुठं स्टार्ट नाही केला. देवाजी पण आहे तिकडं आणि अजिंक्यजी नेहमी तिघे बाकीच्यांना विचारलेलं, पण काही कारणामुळे आले नाहीत बाकीची पोरं. पण आता ब्लॉग डायरेक्टली इथून स्टार्ट झालेला आहे. आम्ही परत सांगतो सगळं नीट. 3:30ला आम्ही घरून निघालोय. जवळपास 6.5 तास लागतात यायला. रस्ता थोडासा खराब आहे. नारायणगाव मध्ये आम्ही एक चहा आणि मस्तपैकी पोहे खाल्ले. आता इथं लवाळवाडी, इथं जिथं ते रील, बरेचसे रील. पण आता इथं असं काय झालंय, आपल्याकडे ड्रोन आहे पण इथं त्यांनी नो ड्रोन झोन केले. त्याच्यामुळे आपण उडू नाही शकत इथं ड्रोन. आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजे. कारण आपण रतनगड सरळ आहे ना. धन्यवाद. आजींनी सांगितलं रतनगड पोरं. तर चला आता जाऊयात पुढं, मजा येईल. एकदमच ब्लॉग चालू केलेला आहे. चलो एन्जॉय. किती वेळ लागतो? हे बघा आता आम्ही आलो इकडं. इकडं मंदिर आहे आणि हे पाणी बघा. अरे बाबो, 0 फिल्टर. झिरो फिल्टर, काहीच फिल्टर नाही गेलं मी. आता एक नंबर आहे. इकडं आता देवा गाडी घेऊन चाललंय. इकडं मंदिर आहे रतन. हे मंदिराचं नाव नाही रतनवाडी. चल. श्री अमृतेश्वर देवस्थान आहे. इथं ड्रोन अलाउड नाही. अजिंक्य, पहिलं मेन म्हणजे तुला सांग नाही, माझं चप्पल व बूट येथे काढणे. अजिंक्य इकडं. चला. हे भारी मंदिर आहे रे. पेरूत इथे इन्फॉर्मेशन दिली. ज्यांना कोणाला वाचायचे पॉज करून प्लीज वाचू शकता. सगळ्या लँग्वेजेस मध्ये. बघा असं मंदिर आहे. लय गा रे. हा पुढे जाऊन जरा शूट करू. वाव भाऊ, काय पण बघ, स्ट्रक्चर एक नंबर आहे. कसलं भारी केलंय. आणि बरोबर या बाजूला इकडं रतनगड आहे. इथंच ते बघा ते. इथं रतनगड आहे. पहिलं पाया पडतो. थांबा. तर मित्रांनो, आता हा जो इथं पूल दिसल, इथूनच एंट्री आहे. आता आम्ही तिघं चाललेलो आहे. समोर पण पब्लिक आहे. आणि अजिंक्यच्या नादात अजिंक्यनी खूप अभ्यास केलेला आहे, त्याच्याबरोबरच चाललोय. चला जाऊ पुढं, चालत राहू. ऊन खूप वाढले आणि 10 वाजलेले आहेत इथंच. त्याच्यामुळं गरम तर खूप होणार आहे. हा असा आउटफिट आहे बघ. कॅमेरा वगैरे सगळे. चला जाऊया. फर्स्ट पडाव हा एक डोंगर आहे. मला वाटतं त्याच्यावर चढायचं नाही, साईडनं जायचंय. साईडनं. हा तिकडं. हे बघा इथं. हे बघ ना. अरे नुसतं डोंगर दिसत आहेत. भुषा व्हिडिओ काढ, मस्त व्हिडिओ येतील यार. हा हे बघ. आता इथं एक लाल मार्क तर लावलंय. आता ह्याच्या हिशोबाने आम्ही पुढे चाललोय. पहिल्या ह्याच्यात हे असं लाल. आता दुसरा लाल मार्क बघू पुढे. तेवढं आहे. आता थोडं पुढं आल्यावर शेती दिसल. त्या शेतीच्या कडेकडेनी हे झाड दिसल. त्या कडेकडेनी यायचे. असं बांधानी चालायचंय. जसं बांधानी सोडतो तसं चालायचंय. पुढं. कुठे? इथंच आहे का? त्या बाजूला जायचं. आता जसं चालतोय तसं धननाटक जंगल दिसतंय. आणि काठी पण घ्या सगळ्यांनी. बरोबर. झाडी झुडपं लई आहेत. पण बरं आहे, ऊन नाही लागत आहे मोस्टली.
नाहीतर परत विषयच आहे, ऊन लागेल. हा तशी हा डोंगर पार करतोय. गुड, कीप ऑन गोईंग गाईस. तर मित्रांनो, आता इथं सावली आहे शेवटची, कारण पुढं परत ऊनच ऊन आहे. झाड वीड असं कुठंच नाही परत थांबायला स्पॉट. त्याच्यामुळे आम्ही तिघं इथं आता थांबतोय. अर्ध्या तासात नंतर आम्ही थांबलोय. अजिंक्य बिस्किट चार सगळ्यांना. देवा स्टॅच्यू झालाय देवा. गुड डे. बस एवढंच. चला अजून हा एक डोंगर, तो डोंगर तो उतरून मग पलीकडे जायचंय. असं वाटतंय आता एका बेस कॅम्पला आलोय. ते बघा इथून समोर रस्ता आहे. हे बघा ती वाटचाल चालली तिथून इकडं. आता सध्या तरी चालू आहे. बरंच ऊन परत, पण माझी फुलं कुठे तरी ती पर्पल. चला आता ऊनच ऊन आहे. डायरेक्ट तिथं वरती जाऊन थांबू, झाडाचे सावलीत. हा बेस वाटतं आत्ताची. असं चालत जायचं, परत हा डोंगर चढायचा, इथून तो उतरायचा, पलीकडे चढायचं, मग तिथं वरती पोचणार. यही तो जिंदगी है आज हम तीनों की, जो कि घर बैठकर अच्छी सी गुजार सकते थे लेकिन नहीं. तर 4.5 किलोमीटर नंतर, किती झाले 4.5च का? 4.5 किलोमीटर नंतर 5 किलोमीटरच्या आसपास आणि 1 तास चालल्यावर आता आम्ही परत, हा मला वाटतं सेकंड स्टॉप आहे आमचा. टेन्शन नाही. आता इथून पुढे अजून मला वाटते 1.5 आवर लागेल, कारण हा डोंगर एक समोर जो आहे तो मी मागाशी दाखवला तो एक करायचा आहे. तिथून उतरायचं ना परत वर. माझी येते पण एन्जॉयमेंट त्यापेक्षा जास्त आहे. राईट, वाईब 100%. आणि तिथं अजिंक्य आपलं शूट करतोय, आपण अजिंक्यचं शूट करतोय. त्याच्याकडे आहे भारीतला मोबाईल जो झूम 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 करतो. चला जरा पाणी बिनी पिऊया, रिलॅक्स होऊयात आणि मग पुढं खायला बिला काय आपल्याला पाणीच खायला 12 वाजता. ठीक आहे चला 12 वाजता घेऊन जरा बसू. आता एक अशा पॉइंटला आलोय, इथून सगळी झाडीच झाडी आहेत बघा. हा एवढा पट्टा झाड, इथं जायचं आता. मस्त चला चालतच राहू. कदम कदम बढायचा, खुशी के गीत गायचा. चलो चला. त्र्यंबकनेड थोडं पुढं आलं की असे एरोज मार्क दिसतील. रतनगड त्र्यंबक दरवाजाकडे. तर इथून आता वरती जायचं. हा असा रस्ता आहे. त्या बाजूने आम्ही आलो चालत चालत खालून. इथून आता इथं वर. चला आता वर जाऊयात. लेट्स गो गाईज. मित्रांनो आता वाजलेत 11:30 आणि हा आमचा 4था स्टॉप आहे. अजून पुढं खूप आहे. चला चालत राहूयात. ऊन पण लय लागते, गरम लय होते आता. ठीक आहे चलो जाऊयात पुढं. पाणी नको बरं घे थोडं, नाही तर थोडं थोडं चला. हे अरे इथं कचरा केलाय काय राव. आणि इकडं व्ह्यू बघ. आईला देवा या बाजूने आला ना तू. अरे काय चिकले ते जीवदन हे बघ. अरे मी ना आलो जीवदनला. कोणतं ते समोर जीवदन आहे का? नाही जीवदन ठीक आहे चला. जीवदन असं म्हणणे देवाचं, तो जीवदन आहे. पण बाबूराव म्हणतात येडा आहे का? नाही तो नाही. सुक्याच्या बाजूला काय आहे का? चला तर ऊनच ऊन आहे वर झालं. डोंगरच नाही बाजू घ्यावे. हे भाई बघ ती खालून यायला लागलेत. हे काय बरोबर इकडून पण येते. लेट्स गो. आहा ओके. तर आता फायनल पडाव राहिलेला आहे हा वाला. एवढा लय भारी. आता ऊन बिन काय नाही मस्त. हे बघा सूर्य भगवान तिकडे आहेत. कारण आता मी परफेक्ट मस्त सावलीनी चाललोय बाबा.
लय लांबनं चालत आलोय. वरती गेल्यावर मी नीट दाखवतो कुठून कसं आलोय. इकडे तर दरीच डायरेक्ट. पावसाळ्यात कसलं भारी असेल बेस्ट. देवाजी चलो चलो. इको इको होते. गुफा काय वाटत हा असू शकते. हा ही जायला लागेल तिथं. चल बघू तिथं गेलो काय गुफा आहे. बघ इथं पण एक गुफा दिसते. इसे कहते हैं दोस्तों रतनगड अजिंक्यन देवा. इकडून खाली लागले. आणि अजून इथं जायचं आम्हाला वर. हे बघा तिथं बेस्ट आहे. मस्त. आता मेन दारापाशी पोचलोय. आता इथून वरती 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 जाऊ. येस मॅ ब्रो. चला चला वरती जाऊ. अजून लय वरे मग असं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. एवढं ऊन पण तेवढंच आहे. आणि इथं दरवाजा आहे. दरवाजाच्या इथून वर आलं की इकडं पिंड दिसेल तुम्हाला एकदम छोटी. देवा कम फास्ट नाहीतर मारा लागत. चलो आगे बहुत रुकते हो. चलो और बर्गर खाओगे? पिज्जा पिज्जा खाओगे? स्नैप निकल रहा हाँ पिज्जा. हाँ वो देखो वो भी तुम्हारे इसका है. हम पिज्जा नहीं खाते, हम केड़गांव जाते हैं चिकन खाने. वाह 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 बढ़िया बढ़िया. फायनली 10ला निघालेलो आणि 12 वाजून 10 मिनिटं झाली. पोचलोय आम्ही. चला वर थांबू आणि रेकॉर्डिंग करू. ड्रोन शूट. येस. चला तर इकडं जाऊन आले आता नेडमध्ये. इथे नेड येते. आता पाण्याची टाकी इथं जवळच. तिथून एक सर्कल मारून खाली. मस्त आहे मस्त मजा आली. तो ऊन थोडस लागते पण ठीक आहे. आणि गर्दी पण एवढी नाही आहेत तशी लोक. पण व्ह्यू बघा मग. बघा ड्रोन मध्ये तर दिसलाच असं. आणि हे पाणी फुल भरलेलं आहे. आपण ये साइड में डालते हैं. अरे इथं तर सगळं घाणच केले. इकडे बघा व्ह्यू. चलो आता खाली जाऊयात. पटपट पटपट उतरत बघू किती वेळ लागतोय. चल रे काय करताय. बघा बेस्ट आहे बेस्ट. चलो बघा आता मी तुम्हाला नीट सांगतो आम्ही कुठून आलो. हे बघा ते दिसलं. एक मिनिट अजून झूम. हा पूल आहे ना. हा पूल त्या पुलाच्या तिथं गाडी लावली. तिथून असं चालत असं इथून त्या डोंगरावच्या इथं पहिलं तर हा इकडे चढलो. इथून असं परत असं आणि इकडं मग इथं वर परत आतनं घालून ह्याच्या तिथून मग इथं जायचं. इथून मग तिथं बरोबर इथं पोचतोय.
तिथं ते नेडे आणि ह्याला वळसा मारून मग परत इकडं आलो आणि इथून आता ह्या बाजूनी पण कुठून तरी रस्ता आहे वाटतं, तिकडून चाललंय. चला तर मित्रांनो आता खाली उतरतोय. मला वाटतं जवळपास अर्धा तास झाला मला. अजून आम्ही चढलो किती बरं 2 hours and 34 minutes मध्ये. आता बघू किती वेळ लागतो उतरायला. आणि जवळपास एक 14,500 स्टेप्स झाले ते. हा असा रस्ता आहे. खाली चाललो आता. हा दुसऱ्या साईडनं आम्ही वरती आलो वेगळ्या मार्गाने, तर चाललोय वेगळ्या मार्गाने. इकडं तेव्हा आणि तिकडं आजी. येस थांबा, इथूनच जायचं. ओके उतरायचं लय महत्वाचं आहे. चलो पुढं चालत राहूयात. मस्त गार वाटते. आत्ता वाजले आहेत 2:05. चलो गाईस लेट्स मूव्ह. टा काय देवा कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. थोडासा ब्रेक घेतलाय हा पाणी प्यायला. ते द क्लिफ का काय हा पॉइंट ना, पॉइंट नाही, द क्लिफ म्हणून काहीतरी इन्फिनिटी पूल टाईप आहे. तो स्पॉट सापडला नाही. हाच असेल देवा, मला वाटतं हाच आहे तो स्पॉट. पण मित्रांनो लय भारी मजा आली. 13 किलोमीटर झाले आतापर्यंत. त्या बाजूनी गेलो, त्या किल्ल्याला वेढा मारला प्रॉपर आणि ह्या बाजूनी उतरलो. अवघड मार्गे गेलो आणि सोप्या मार्गाने खाली आलो. अजून लोक वरती चाललेत कॅम्पेनिंगला. आता आम्हाला इथून अजून एक भारीतल्या स्पॉटवर जायचं, ते पण दाखवतो. चलो आता जरा ब्रेक घेतला आम्ही, पाणी पितो. बाबूराव काहीतरी फोटो काढायला लागलेत. चला तर मित्रांनो आता आम्ही आलोय खाली आणि आत्ता डॉट वाजले 3:30 वाजले असतील का, 3:25 झालेले आहेत. आणि परफेक्ट टाइमात आम्ही खाली आलोय. आता इथं मस्त पाणी आहे, पावायचंय पोरांना. लय भारी गार पाणी असं. उड्या टाकूयात मस्त पाण्यात. चलो चला जाऊ. मस्त होता, एक नंबर होता. चला तर नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजले आहेत 4 आणि इथं थोडं पुढं आल्यावर हे तुम्हाला हॉटेल दिसल, पार्वती हॉटेल पार्वती इथं आहे. यांच्याकडे आले आता आम्ही. त्यांना जेवण सांगितले बनवायला, कारण इथं रेंज अजिबात नाही आहे. तर तेच हॉटस्पॉट देतील आणि मग पेमेंट करू आम्ही, कारण रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. अजिबात रेंज नाही. चला आता जेवायला लय भूक लागली, जेवायला जातो आणि इथून पुढं संदन व्हॅली दाखवतो. पण खाली ना उतरणार ड्रोननी. सो चला. तर मित्रांनो आता आम्ही घरी निघालोय. जवळपास अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. फक्त 3 तास राहिलेत घरी पोहोचायला. 120 किलोमीटर आहे. मजा आली, खूप मजा आली. 16 किलोमीटरचा ट्रेक झाला, एक नंबर. लय मजा आली. संदन व्हॅली नेक्स्ट टाइम करेल, कारण उशीर झाला. जवळपास 5 वाजले आम्हाला. नक्की लाईक करा, आवडला असेल व्हिडिओ. चलो बाय बाय.